चला तर जीएमसीसी पहिलाच पहिला चेंडू फेस केला, ऑफ साइडला सुरुवात केली. बघा समीर पाटील आणि हितेश पाटील. समीर बद्दल मी काय बोलू, माझ्याकडे शब्द नाहीत. कारण जरी इक्सरचा असला ना तरी महिन्यातून 25 दिवस समीर गोडदेवला असतो, म्हणजे आमच्या गावात असतो. अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून समीरचं नाव मी आवर्जून घेईन. बघा पुढे आले, जागा बनवायची होती. फिटॉस चेंडू ऑन साइडला स्क्वेअरली क्षेत्रामध्ये बघायचंय, थोडंसं प्रोटेक्शन उशिरा आलेला आहे. तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 चेंडू फेस केले, धावसंख्या ती म्हणजे 4. गोलंदाज नितेश सालुंके. तर हितेश आणि समीर पाटीलला तुम्ही बघताय. तर मित्रांनो, आपल्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर अंडरआर्म मधील प्रत्येक मॅच जिंकून दिले आहेत. जबरदस्त फिल्डर आणि अंडरआर्मचा जबरदस्त फलंदाज. मी भरत लोहार नंतर नक्कीच नाव घेईन. पुन्हा एकदा एज 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 फॅक्टर आहे. प्रयत्न चांगला होता, कॉल दिला, मोठा मासा गळाला लागला असता. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. समीर खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर आणि हितेशला आपलं खातं ओपन करायचं आहे. गॉगल्स धन्यवाद दादा. चावी जमा आहे. एक गाडीची बाईकची चावी बघा माझ्या हातामध्ये, कोणाची असेल प्लीज घेऊन जा. आजच्या दिवसातील सेकंड मॅच तुम्ही बघतायत. शोकरावजी अंपायर मास्तर विरल नायरजी. चला यानंतर अजून 8 मॅचेस आम्हा सगळ्यांना कव्हर करायचे आहेत. वेळेला प्राधान्य द्या. नितेश आता मात्र बघा थोडासा गॅप आणि हा चेंडू बघा 1 बाउन्स 2 बाउन्स खरून खालून पुन्हा एकदा तिकडे सनसनीत दणदणीत हा येतोय एक्स्ट्रा प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. सुमित डिग्ले स्टाईल थोडासा हिट केला हिट. नंबर 1 मिळाली सीट फलंदाजाला 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 9. आता जर बघितलं समीर 5 आणि हितेश पाटील खेळतोय 4 धावसंख्येवर. पार्टनरशिप जर बघितली तर आतापर्यंत 9 धावसंख्येची झाली आहे. नितेश सालुंके गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. 24 मिनिटाचा वेळ आहे, लक्षात ठेवा. क्या बात आहे. कॉफी बुक स्टाईल मध्ये मिड ऑफच्या वरून हा चेंडू जातोय. आरपार जाईल का? आरपार गेला. 4 धावांसाठी प्रयत्न चांगला केला होता. फुल पिच डिलिव्हरी. ऍक्शन रिप्लाय मध्ये टीव्ही स्क्रीनवर बघा फ्लाइट होता आणि थोडासा हेलिकॉप्टर वाटला. मिड ऑफच्या डोक्याच्या वरून जो क्षेत्ररक्षक होता चेंडूचा पाठलाग करताना थोडासा उशीर झाला आणि डायरेक्ट बॅनरवर तो लागला. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13. यस अंपायर सांगतात वाईट आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14 विदाउट लॉस 14. पहिलं षटक नितेश सालुंके गोलंदाजी मार्क करत तुम्ही बघताय. प्रगतीपथावर आहे साई युनायटेड एन जेएमसीसी. पुन्हा एकदा चेंडू बघा मैदानाच्या बाहेर जरी गेला तरी तो डी झोन मध्ये गेलाय. 2 धावांसाठी गेलाय आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 16. बघा ड्रिंक्स साठी मला वाटतं स्पेशल बाईक आहे, काहीतरी वेगळी संकल्पना आहे आयोजकांच्या वतीनं. पुढच्या वर्षी मर्सिडीज असेल ओपन ड्रिंक्स साठी. यानंतर कोण आहे? चला यानंतर जय शिवराय आणि आई एकविरा तयार राहायचं आहे टॉस साठी. 1 इनिंग झाल्यानंतर
एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज तर एका साईडला आई एक वीरा. म्हणजे जर बघितलं तर देवांचं द्वंद्व युद्ध तुम्हाला बघायला मिळणार आहे. या मॅच नंतर 16ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 16. कमॉन डीजे वाले दादा, थोडंसं एंटरटेनमेंट झालं पाहिजे, संडे आहे. गोलंदाजी मार्कवर आता इकडे येतोय दीपक म्हात्रे. सध्या म्हात्रे कुटुंब जबरदस्त फेमस आहे. केतन म्हात्रे सध्या टेनिस विश्वामध्ये ठाण्याचा टायगर हा क्रमांक 1 वर आहे. केतन म्हात्रे खूप मोठं नाव. गोव्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज 2024 ला घेतलं होतं. 3 लाख रुपये मिळाले होते केतन म्हात्रेला. तो क्षण आमच्यासाठी खूप मोठा होता. त्यावेळेला आम्ही गोवा केरी या गावामध्ये कॉमेंट्रीला होतो. गजानन गवसभाई गोव्याचे किंग मेकर. थोडासा फुलटॉस वाटला, लो फुलटॉस वाटला, मात्र चेंज ऑफ पेस दीप म्हणजे दीपक म्हात्रे बघा पहिला चेंडू जर तुम्ही बघितला ना थोडासा चेंज ऑफ पेस आणि या थोडंसं एक वेगळ्या स्टाईलमध्ये धावत आले आणि चेंडू गेला डॉट. समीर स्ट्राईकला, समीर नॉन स्ट्राईकला. आता मात्र चेंडूंची हाईट आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये दीपक म्हात्रे तिकडे येतोय आणि फलंदाज तिकडे बाद. आता मैदानाच्या आतमध्ये सिंगल्स डबल्स एक तंत्रशुद्ध फलंदाज आणि ज्यांच्या फोन कॉलवर मी सिंधुदुर्गवरून इथे कॉमेंट्री करण्यासाठी इकडे आलो. सबका बंधू नाम है नंदू. जबरदस्त फलंदाज आहेत. क्रिकेटचा अनुभव आहे. बघायचा नंदू आज इतिहास घडवणार का. पर्सनॅलिटी चांगली आहे. फिटम फिट आहेत. काजूबदा पिस्ता ची ही कमाल आहे. फ्लाइटी डिलिव्हरी आहे. फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. दुसऱ्या धावेसाठी मी सांगितलं ना काजू बदाम पिस्ताची ही कमाल आहे. सकाळच्या मॉर्निंग वॉचची कमाल आहे. नंदू सबका बंधू सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावून काढल्या 3 धावा. म्हणजे बघा या वयामध्ये सुद्धा फिटम फिट. एवढं कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये कॉन्क्रीट विकेटवर धावणं सोपं काम नाही. मातीवर धावणं खूप सोपं असतं. नंदू पाटील आपलं अकाउंट ओपन. एक चेंडू फेस केला 3 धावा. पहिल्या चेंडूवर हितेश पाटील आतापर्यंत 10 धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या ती म्हणजे 19. दीपक म्हात्रेला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर काहीतरी चेंज करतोय. सर्कलच्या आतमध्ये बघा लॉंग ऑफला शॉर्ट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर डीप कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला 2 खेळाडू आणि मागे व्ही शेप आहे. शॉर्ट ऑफ लेन गॅप मिळणार 100% मिळणार. धावसंख्या म्हणजे डी झोन मध्ये आहे. या 2 धाब्याने जर बघितलं तर धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सगळ्यात पहिलं शतक साजरं केलं 5 वर्षांनी डेब्यू केल्यानंतर. तेव्हा त्यांचं वय होतं 21. तो तर शुभ आकडा इकडे आलाय तो म्हणजे 21. चला हेलिकॉप्टर सुद्धा बघा खुश आहे. थोड्या वेळात सांगेन या हेलिकॉप्टर मध्ये कोण आहे
आणि ते का हेलिकॉप्टर इकडे घेऊन आलेत हेच ते मैदान आहे. 2014ची मला आठवण झाली. नक्की मी तो किस्सा सांगेन तुम्हाला. आता मात्र बघा हलक्या हाताने फक्त ऑन साईडला खेळून काढले. मिडॉनला सिंगल्स मिळणार आणि सिंगल्स नाही 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 नंदू आहे तिकडे. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. तिसऱ्या धावेसाठी कॉल. नुसतं काजू बदाम पिस्ता नाही तर सकाळचा मॉर्निंग वॉक आहे नंदू दादांचा. बघा स्क्रीनवर बघा. एक चुकेला माफी नाही. धाव संख्या 23. एक खूप लहान चिमुकली व्यासपीठावर बसलेली आहे आणि ती सुद्धा बघा किती आनंदाने. मला वाटतं संदीप कवळे दादा आहेत त्यांच्या जोडीला बसलेले आहेत. एक खूप लहान आहे. फलंदाज तिकडे बाद. पार्थ पाटील न्यू बॅटर साथ देतील नंदू पाटील. आता हे पाटील आहेत. बघूया कशी पार्टनरशिप होईल. धाव संख्या ती मध्ये 23. दोन्ही बॅटर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकतात. हम साथ है कदाचित सांगत असतील एकमेकांना. धाव संख्या 23. 2 षटक समाप्त. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत. साईज युनायटेड अँड JMCC NY या दोन संघांमध्ये तुम्ही मॅच बघतायत. जय शिवराय आणि आई एकविरा. एक इनिंग झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. कुठेही जाऊ नका. अशीच कमाल धमाल आपण पाहत राहणार आहात. एक्सर ग्रामस्थ आयोजित तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीग क्रिकेटचा विश्वातील खरोखर अभिमान वाटेल अशी ही स्पर्धा डे नाईट. त्याला गोलंदाजी मार्कवर आहेत योगानंद पाटील. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे खरोखर कारण ऑन साईडला खेळायचा होता आणि चेंडूची लाईन बघा. कॅमेरामॅन बघा आमच्या स्क्रीनवर काय ऑपरेट करतायत. खूप साऱ्या शुभेच्छा. तुषार कुर्ले हे कॅमेरामॅन तुम्ही बघतायत मोबाईल मध्ये बघत असतील. हेडसॉप आहे तुला खरोखर. फुल पिच डिलिव्हरी आहे. मिड ऑफच्या वरून चेंडू गेलाय. बघायचा आउट ऑफ पार जाईल का. यस डीप लॉंग ऑफला हा येतोय ब्रँडेड चौकार. चेंडू गेला. खरोखर आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून तर सांगतो. NXT लाईव्ह जबरदस्त बोलबाला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू 1 बाउन्स मध्ये स्ट्रेट लेन मध्ये सचिन सरांचा सगळ्यात आवडता फटका अँड गेट द बाउंड्री. 4 धावा मिळतात. पाटील बंधूंनी केलाय राडा. एक साइडला नंदू पाटील एक साइडला पार्थ पाटील आणि गोलंदाज सुद्धा आहेत योगानंद पाटील. 31. डाव्या हाताने पुढचा चेंडू आहे. थोडासा आडवा पट्टा वाटला. बघायचा आहे हा चेंडू पुन्हा एकदा जाईल का. बघतात ना कारण एकदा का बॅड लक सुरू झाला ना का आणि चेंडू तुमच्या मागे लागला तर तो तुमची लवकर साथ सोडत नाही. धावसंख्या 33. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33. 2 गडी बाद झालेले आहेत.
योगानंद पाटील डाव्या हाताने पुढचा चेंडू, फ्लाइट डिलिव्हरी आहे, टप्पा पडल्यावर समजला नाही, ही तर खासियत आहे मित्रांनो. मला टेनिस विश्वामधले दोन संताजी आणि धनाजींची आठवण झाली. असे गोलंदाज होते, त्यांनी 15 वर्ष धुमाकूळ लावला होता. संतोष आणि सुन्या, सुनील इंदुलकर आणि संतोष कदम ओल्ड इज गोल्ड मधले टेनिस विश्वातील सगळ्यात दोन स्विंगचे सुलतान होते. स्पेशल सुनील इंदुलकर. पुन्हा एकदा योगानंद पाटील दादा आता मात्र चेंडू टर्न्स जास्त घेतला. अंपायरने सांगितलं वाईट आहे. सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 34. पुन्हा एकदा आता मात्र फ्लाइट होता, मात्र फुल्लर लेन चेंडू होता. क्या बात आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू जातोय. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. शशिकांत कदम, कांचन म्हात्रे बघा. हा स्क्रीनवर बघा, ही लहानशी मुलगी बघा काय मॅचचा आनंद घेते. या मला आठवण मुलगा आहे, क्या बात आहे. हा मुलगा आहे म्हणजे 2028 ला ही प्रीमियर लीग खेळणार आणि रेकॉर्ड ब्रेक करणार. पार्थ पाटील 3 धावा धावून काढल्या तर तुम्हाला 100 रुपये मिळणार. ब्रदर स्कॉट यांच्याकडून बघा. स्क्रीनवर हा मुलगा बघा, किती आवड आहे, काय टोपी घातले बघा, जबरदस्त. स्क्रीनवर तुम्ही बघतायत, हीच तर मजा आहे आज एक्सर प्रीमियर लीगची. दादांच्या जोडीला हा मुलगा जबरदस्त क्रिकेटचा आनंद घेतोय बघा. हार्दिक शुभेच्छा देतोय या स्पर्धेसाठी. आणि ही सर्व किमया कोणाची आहे, तर ही सर्व किमया आमच्या ऑपरेटर कॅमेरामॅनची आहे. चला गोलंदाजी मार्कवर खूप जुन्या नावाची मला आठवण झाली, ऋषी आहे. शॉट प्लेन चेंडू पूल करायचा होता, सक्सेसफुल जास्त झाला नाही. यस, धन्यवाद अंपायर. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 38. विरल नायर सरांना तुम्ही बघतायत, आमच्या कुटुंबाचे मास्तर अशोक राऊतजी तिकडे आहेत. नवगर गाव 39. विशाल नाईक जी सुद्धा इकडे आलेले आहेत. ट्रेन थोडीशी लेट झाली. चांगला चेंडू बघायला मिळाला. येस, वेलकम विशाल नाईक. दॅट्स अ ग्रेट क्रिकेटर. लेदर, अंडरआर्म, टेनिस, पावसाळा क्रिकेट जवळजवळ 25 ते 30 वर्ष विशाल नाईक जी क्रिकेट खेळले. अफलातून इतिहास त्यांच्या नावावर आहे. ऋषी पेडवी, क्या बात है, जाईल का आर पार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 43. 43 धावा. बघा, यानंतर जय शिवराय आणि आई एकविरा दोन्ही कॅप्टन्स प्लीज इन्व्हाइट करेन. फर्स्ट इनिंग नंतर प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. चांगला चेंडू आहे बघा. पहिला टप्पा जेव्हा अटेम्प्ट नाही झाला तेव्हा चेंडू वळणार होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला तिकडे चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 45. हिटमॅन मुंबईचा राजाचा जर्सी क्रमांक आहे. मात्र वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त मॅचेस कोण खेळलाय, तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. ओरिजिनल गाव कुडाळ, तेंडोली गाव. 45 मॅच सचिन सर खेळलेले आहेत. तोच आकडा इकडे आलाय 45. ऋषी पेडवी पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 47. 47 धावा.
शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातील ऋषी पेडवी. आता मात्र वेग जास्त आहे तर वेगावर कंट्रोल पाहिजे आणि या लाईनीवर तुमचं समाधान पाहिजे. टप्पा चांगला पाहिजे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 48. पार्थ आणि नंदूची तुझी माझी जोडी जमली रे असं दोन्ही बॅटर इकडे सांगतायत. थोडंसं ड्रिंक्स कारण उन्हाचा कडाका आहे. आणि बघा स्क्रीनवर तुम्ही बघतायत आमदार सन्माननीय मनीषाताई चौधरी यांचा सुद्धा मी एक कार्यक्रम केला होता आनंदनगरला. आणि बघा हा छोटे खान स्क्रीनवर तुम्ही बघतायत. जबरदस्त नजर आहे या छोटे खानची. येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये मला वाटतं ही चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे ही जी लीग आहे एक्सआर प्रीमियर लीग हा छोटा खेळणार. चार षटकाच्या समाप्तीनंतर 48. बघा गोलंदाजाचं नाव इकडे काय आहे. गोलंदाजाचं नाव आहे हेमेंद्र. सध्या महाराष्ट्र चालवत आहेत त्यांचं नाव आहे देवेंद्र. सध्या भारत चालवत आहेत त्यांचं नाव आहे नरेंद्र. आणि हा गोलंदाज आहे याचं नाव आहे हेमेंद्र. 49 वन डे क्रिकेटमध्ये सचिन सरांच्या नावानं 49 शतक आहेत. फुल पिच डिलिव्हरी होता. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क तिकडे येत नाही. चेंडू गेलाय डॉट. धावसंख्या झाले 49. मात्र तो रेकॉर्ड विराट कोहली सरांनी ब्रेक करून टाकला. 50व शतक ते कोण विसरणार. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस केला. सक्सेसफुल होत आहेत गोलंदाज हेमेंद्र आणि फलंदाज तिकडे बाद. पंचन मात्र दादांचा इकडे साहेबांचा वेलकम आगमन इकडे होते. व्यासपीठावर स्थानबंद व्हा प्लीज. आणखीन एक बॅटर बाद. राकेश जातोय न्यू बॅटर. एक वादळ एक सुनामी मैदानाच्या आतमध्ये. राकेशला मी जेव्हा जेव्हा बॅटिंग करताना बघितलंय ना विजय त्या टायमाला ते छक्का नाही ते डायरेक्ट नववा मारतात का तर हाईट आणि ताकद जबरदस्त आहे. सध्या तांबे स्ट्राईकला आहेत. क्या बात आहे. चेंडू गेलाय. प्युअर टायमिंग आहे. आउट ऑफ पार झालाय. अंपायर दोन्ही हात वरती करतात. उत्तुंग षटकार.
राकेश जे नॉन स्ट्राईकला तुम्ही बघताय, धावसंख्या ती म्हणजे अब तक 56. पुन्हा एकदा शॉट प्लेन, प्रोटेक्शन तिकडे मिळालंय. चेंडू थोडासा टर्न्स घेतला, राकेशला स्ट्राईक मिळणार का? चला, हे काहीतरी वेगळा प्लॅन आहे या बॅटरला स्ट्राईक मिळण्यासाठी. चला, 5 षटकांचा सामना इकडे संपलेला आहे. धावसंख्या ती म्हणजे 57. आता 30 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील. 58. मिलिंद म्हात्रे, शशिकांत कदम, कांचन म्हात्रे, दादांचं आगमन, दिवाकर म्हात्रे साहेब बघा स्क्रीनवर तुम्ही सगळे हे मान्यवर व्यक्ती तुम्ही बघतायत. भूपेंद्र वसंत म्हात्रे शुभेच्छा. सुशांत किनी, जन म्हात्रे सगळ्या स्क्रीनवर तुम्ही बघतायत. चला, आता मी टॉस करण्यासाठी जय शिवराय आणि आई एकविरा का प्लीज तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय कांचन म्हात्रे दादा, तुमच्या शुभ हस्ते तिकडे टॉस केला जाईल. सन्माननीय कांचन म्हात्रे दादा, प्लीज वेलकम टॉस बॉक्स. जय शिवराय आणि आई एकविरा. यस म्हात्रे, वेलकम, सुस्वागतम. आज एक्सर प्रीमियर लीग आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मान्य कांचन म्हात्रे दादा आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत. दादा सुस्वागतम. खरोखर आज अभिमान वाटला पाहिजे. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपला आगरी समाज, कोळी समाज असून दे, आगरी समाज असून दे, खूप पुढे चाललेला आहे. 7 समुद्र पार चाललेला आहे. खरोखर शौर्या म्हात्रे, वय वर्ष फक्त 7 आणि 7व्या वर्षी तिने 107 किल्ले सर केलेले आहेत. 7व्या वर्षी एक आगरी मुलगी. भिवंडीची डॉली पाटील हिने वयाच्या 10व्या वर्षी धरमतर ते गेट ऑफ इंडिया हे 40 किलोमीटरचं अंतर फक्त 10 तासामध्ये क्रॉस केलं. तर आगरी समाज खूप पुढे चाललेला आहे. चला, जय शिवराय आई एकविरा फक्त 1 मिनिटाचा टायमिंग देतोय. पाहुणे आलेले आहेत. 1 मिनिटामध्ये जर नाही आलात तर तुम्हाला पेनल्टी लागेल. चला या ना कॅप्टन, प्लीज. चला, जय शिवराय. क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आज या नावाने हा संघ खेळतोय. जय शिवराय. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक चौकात, प्रत्येक घरामध्ये आज आपल्या या हिंदवी स्वराज्याच्या राजाचा फोटो का पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर स्पीच द्यायला जातो तेव्हा नक्कीच सांगतो. तर तुमचं नाव आहे, म्हणजे टीमचं नाव आहे जय शिवराय. एका साईडला आहे आई एकविरा, आगरी श्रद्धास्थान. आज देव लोकांमध्ये इथे टक्कर होणार दादा, असं म्हणायला हरकत नाही. चला, मी म्हात्रे दादांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते इथे टॉस आणि आई एकविरा कॅप्टन मस्ट द कॉल बॉल. नंदू दादा काय आहे. चला, छत्रपती जय शिवराय 11 won the toss and decide. काय निर्णय. बॉलिंग करू आम्ही. येस, व्हॉट्स द रिझन. कारण की आम्हाला गौरवसारख्या फलंदाजाला रोखायचं आहे पहिला, आणि एक 40पर्यंत त्यांना रोखायचं आहे आम्हाला. सो आमचा तोच प्रयत्न असेल. गौरव आणि भावेशला रोखायचं आहे आम्हाला. दादा, आज नाव आहे शिवराय, म्हणजे जय शिवराय 11, काय फील करताय. खूप जबरदस्त फील करतोय. या नावामध्ये एवढी शक्ती आहे ना की
छत्रपती शिवाजी महाराज बोलले तर पूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर पूर्ण हिंदुस्थानाचं नाही, अख्ख्या जगाचं आराध्य दैवत आहे. सो खूप गर्व आहे मला या नावाचा की आम्ही या टीममधनं खेळतो आहे आणि या एकसर गावातून ही IPL अप्रतिम आयोजन नियोजन हे आम्ही खेळतो आहे. तर बघा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही सांगितलं, पण मी सांगतो तुम्हाला, कारण मराठी माणूस कुठेही गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय हे वाक्य बोलायला तयार असतो. मात्र याचा जो मूळ अर्थ आहे तो कोणाला माहिती नाही. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारा, प म्हणजे परत मागे न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही लोकांत जाणणारा, शी म्हणजे शिरच्छेद करणारा, वा म्हणजे वाघासारखं बळ असणारा, जी म्हणजे जीवाची पर्वा न करणारा, म म्हणजे महानतेचा राजा, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्य करणारा, ज म्हणजे जनतेचा राजा, की म्हणजे कीर्तिवंत असणारा, आणि य म्हणजे यमाच्या हातातून आपल्या मावळ्यांचे प्राण परत आणणारा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर धन्यवाद दोन्ही कॅप्टनना, हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. कारण मॅचेस जास्त आहेत, मी जास्त चर्चा करणार नाही. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा कॅप्टन आणि बेस्ट ऑफ लक. चला पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण वळूया. गाणं ऐकलं तुम्ही शंभू राजांचं. अवघे 32 वर्ष शंभू राजांना लाभलं होतं. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये त्यांनी 4 ग्रंथ लिहिले होते. 121 लढ्यामध्ये एक सुद्धा कधी लढाई हारले नाही. आणि वाघाच्या तोंडात हात घालून त्याला फाडणारा एकच राजा होता. शंभू राजे तिकडे होते. वाघाच्या तोंडात घालून हात मोजून जात हीच मराठ्याची जात. माझ्या दोन्ही राजांचं आयुष्य जर 100 वर्ष असतं ना, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याचं दार हे सोन्याचं असतं. स्टार्ट ऑफ द मॅच इन अंपायर से लेट्स प्ले. 30 चेंडू 58 दावा. मन में हो विश्वास, पूरा हो विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. या बॅटरनी जर ठरवलं तर या दावा 3 षटकामध्ये सुद्धा होतील. आत्मविश्वास यशाची गुरु किल्ली आहे. गोलंदाजी मार्कवर यस रवींद्रला तुम्ही बघतायत स्ट्राईकला. त्यानंतर नितेश तिकडे आहे. मात्र अंकितला बघितल्यावर काय हाईट आहे. आणि इकडे सगळे जे मान्यवर बसले त्यांना माहित आहे वेस्ट इंडिजचा एक वेळचा तोफखाना काय होता. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा खेळाडू होता जोएल गार्नर. त्या गार्नरची मला आठवण झाली. हाईट बघा आणि हात बघा किती, आणि ॲक्शन बघा, क्लास, अफलातून गोलंदाजी. पण म्हणतात ना, जरी हाईट असली, अफजल खानाची हाईट किती होती, छत्रपती शिवाजी महाराज तर कमरेला लागायचे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ गनिमी कावा. तर बॅटिंग करताना तुमच्याकडे युक्ती पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाज डाव्या हाताने. आहा हा शब्द नाहीत माझ्याकडे. अफलातून गोलंदाजी इकडे होते. आत्तापर्यंत तिन्हीच्या तिन्ही चेंडू डॉट. झिरोवर पण इतिहास आहे माझ्याकडे. रिषभ पंतच्या नावावर तो आहे, नक्कीच सांगेन तुम्हाला. अंकित हायटेड, क्या बात आहे. स्क्वेअर कॅट गुंडप्पा विश्वनाथ. चला 2 धाव्याने देर आहे दुरुस्त आहे असं सुरुवात होते म्हणायला हरकत नाही. 26 चेंडू आणि 56, अब तक 56 धाव्यांची गरज. रवींद्रनी खातं आपलं ओपन केलेलं आहे. नितेश सालुंके जोडीला आहेत. अंकित चव्हाण. खरोखर मी जेव्हा पहिल्या दिवशी आलो तेव्हा सांगितलं होतं का पुढच्या वर्षी ISPL ला कोणाचं नाव, तर मला अंकित चव्हाण असा वाटतोय. फॉर्म भरावा लागेल त्यासाठी, आणि फॉर्म भरून तुमचा क्लास क्वालिफाय मॅचमध्ये तुम्हाला दाखवायला लागतील. पण तरीसुद्धा पुढचं काम मी करून देईन तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. हाईट फॅक्टर आहे, खेळाडू खाली आहे आणि फलंदाज तिकडे पात.
नंदू पाटील सबका बंधू काय कॅच घेतलाय. हेमेंद्रनी कॅच घेतलाय. आता हिंदी चित्रपट सृष्टीतील धर्मेंद्र आणि हेमेंद्र यांच्याशी नाद नाही करायचा. रवींद्र सोनावले 5 चेंडू फेस केले, 2 धावा बनवल्या आणि तिकडे बाद. बघा स्क्रीनवर तुम्ही बघा, टप्पा चांगला होता, स्टेप आउट झाले होते, अक्रॉस अँगल होतं, हाईट फॅक्टर होता आणि बाकीचं काम हेमेंद्रने तिकडे केलं. अतिशय चांगला झेल. फलंदाज तिकडे येतोय तो म्हणजे हिरेन. बघा पहिलं अक्षर हिरेनचं जर बघितलं तर ही म्हणजे काय हिरा, तर हिरेनला हिरा बनावं लागेल. आणि जे प्रेशर आहे कारण धावा जास्त आहेत, गुड बॉल, चांगला चेंडू आहे. इंग्लंडच्या ॲलन मुलाली याची मला आठवण झाली. टेनिस विश्वातला भरत मेयर यांची मला खरोखर आठवण झाली आज अंकितला बघून. ग्रेट बॉलिंग. पहिलं षटक संपते, फक्त दिली 1 गच, 2 धावा 1 गडी बाद. 24-56. सगळे आमचे उपस्थित मान्यवर तुम्ही बघत आहात, व्यासपीठ फुललेलं आहे. चला आपण व्यासपीठाकडे वळत आहोत. सत्कार समारंभ सन्माननीय कांचन म्हात्रे दादांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय कमळाकर दादांना विनंती करतोय. कॅमेरामॅन आमचे तिकडे आहेत. यस दादा. दादांच्या खांद्यावर ही मायेची उबदार शॉल, त्याच्यानंतर सन्मान चिन्ह, सुगंधित पुष्प देऊन कांचन म्हात्रे दादांचं वेलकम वेलकम स्वागतम. खरोखर दादा तुमच्याकडे बघितल्यावर मला दाक्षिणात्यातले सुपरस्टार आठवले. जबरदस्त दादा, तुम्ही फिटम फिट आहेत. तुमचा फिटनेसचा राज मी तुमच्याशी चर्चा करायला येणार थोड्या वेळात. पुढचा चेंडू बघायचा, स्टेप आउट झाले, ऑन साईडला डीप वाईडी स्लॉंग ऑनला चेंडू जातोय. तेवीस चेंडू 54 धावा. जय शिवराय कॅप्टनशी खरोखर खूप चर्चा झाली. आई एकविरा आणि धन्यवाद सन्मान्य कांचन म्हात्रे दादा यांच्याकडून आर्थिक मदत या स्पर्धेसाठी. म्हणूनच तर आम्ही कुठे गेल्यावर का म्हणतो का कांचन दादा दानशूर आहेत, दयावान आहेत आणि शनिवार रविवार दादा असल्यामुळे ईडीचं आपल्याला टेन्शन नाही. धावसंख्या ती म्हणजे 8. समोर लागेल आगरी कट्टा. राकेश पाटीलला तुम्ही बघतायत, नानांचे चिरंजीव आहेत. चेंज ऑफ पेस केला होता. पुन्हा एकदा बघायचं आहे, या ऑन साईडला चेंडू कलेक्ट पर्यंत 1च धाव तिथे मिळणार आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 9. मित्रांनो, संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये एक असा हिरो, हा रेकॉर्ड कुठच्याच हिरोच्या नावावर नाही. ओरिजिनल नाव कृष्णा कोंडके म्हणजे दादा कोंडके यांनी लागोपाठ 9 चित्रपट सिल्वर जुबली दिले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्यांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं. आडवा पट्टा आहे, सक्सेसफुल. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा तुम्ही बघताय. 2 धावा तिकडे कंप्लीट होतील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11. बघा कुठल्याही बॅटरनी 2 षटकार मारा आणि सन्माननीय कांचन म्हात्रे दादांकडून 1000 रुपये तुम्हाला मिळणार. कोणीही मारा. आता चेंज ऑफ पेस बघा, आर्ग्युमेंट नाही आहे. आर्ग्युमेंट जर हात केला तर 3 धावा पेनल्टी आहे. अंपायरला तुम्ही सांगू शकत नाही, वॉर्निंग दिलेली आहे. 2 षटकार सन्मान्य कांचन म्हात्रे दादांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघायचं आता दादांचं एटीएम कमी होईल का. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी आहे, आडवा पट्टा आहे, सक्सेसफुल आहे. एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर एलिव्हेशन झाला नाही आणि फलंदाज तिकडे बाद.
चला व्यासपीठावर सन्मान्य अमित सुनील पाटील दादांना मी विनंती करतोय, सन्माननीय अमित कात्रे म्हात्रे अमित म्हात्रे आज यूट्यूबच्या माध्यमातून बघा, स्क्रीनवर बघा आणि अमित म्हात्रे दादांच्या हास्य स्मित चेहरा बघा. अमित म्हात्रे दादा, तुमचा चेहरा भारी, तुमची चाल भारी, तुमचा ड्रेस भारी, तुमचं वागणं भारी, कारण अमित दादा आहेत सगळ्यात लय भारी. अठरा 47. चला, ज्यांच्या नावातच तारा आहे, ताराचंद्र पाटील दादा इकडे उपस्थित आहेत. क्या बात आहे, जबरदस्त नाव आहे, चंद्र आहे, तारा आहे आणि पाटील के पाटील. चला, तुमचं सुद्धा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि एक चांगले क्रिकेटपटू, त्यांचे सुद्धा मनापासून स्वागत. धन्यवाद दादा, वेलकम. अकरावर 2 आहेत. ऋषी, टेनिस विश्वामध्ये किती जुना नाव, ऋषी वैद्य. ऋषी वैद्य सारखा चांगला स्टान्स स्टायलिश प्लेयर टेनिस विश्वामध्ये मी कुठेच बघितला नाही. 18 चेंडू 47 धावा. प्रज्योतला तुम्ही बघतायत, पहिला चेंडू आउट ऑफ पार, आलाय वारा चेंडू आर पार झालाय 6 धाव्यांसाठी. मनामध्ये जिद्द पाहिजे. बघा, बाजीप्रभू देशपांडेंनी तर छत्रपती शिवाजी महाराजांना वचन दिलं होतं, 300 मावळे तुम्ही घेऊन जा, 300 मावळे माझ्याजवळ ठेवा, ही पावनखिंड मी तुम्हाला जिंकून देणार. आता हा अजिंक्य किल्ला हे दोन्ही बॅटर जिंकून देणार का? 17 चेंडू 41 धावा. सध्या नितेश, ओ हो क्या बात आहे. कारण मानस असेल नितेशला जास्तीत जास्त बॅटिंग मिळावी. 16-40. 18वर 2 आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 षटकांचा सामना. 2 दिग्गज संघ एकमेकांना विरुद्ध आहेत. जसजसा क्वालिफाय मॅच होतील तसं खूप मजा येईल. दिवस रात्र मॅच असल्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आहे. पुन्हा एकदा बॅकफुट पंच करतायत, थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिकडे आहे, चांगला झेल म्हणावा लागेल. गुड कॅच. टू ग्रेट अंपायर मिस्टर अशोक राव जैन, विरल नायर हमारे मास्टर. आता मात्र बघा, पहिला तर चेंडू आउटसाइड लेग स्टंप जातोय. अंपायरने सांगितले तो वाईट आहे. पंधरा मध्ये 39. धावसंख्या 19, 3 गडी बाद. थोडासा खाली राहिला होता कारण प्रॉपर टायमिंग नाही, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. या स्ट्रोक्स मध्ये सिंगल्स मिळणार. सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 20. बघा, अंपायरचा सिग्नल बघा, सांगतात का 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र बघा, पुन्हा एकदा पुढे आले होते. डाऊन द ग्राउंड बघायचं आहे. डीप विकेटचा खेळाडू बघा किती वेगाने धावत आला. बॅकअपला दुसरा खेळाडू होता. कलेक्शन चांगलं आहे. बघा, हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. जॉन्टी रोड्स तर नेहमी सांगतात का एखादा चेंडू फेकल्यानंतर दुसऱ्या खेळाडूने बॅकअपला आलं पाहिजे. 13-36.
जर हा चेंडू महत्त्वाचा आहे, याच्यावर जर षटकार आला तर मग डायरेक्ट 15 चेंडू 30 धावा, थोडीशी मजा येईल. 13 मध्ये 36. चला, रविवार आहे, सुगंध दरवळला आहे, जेवणाची सुरुवात झालेली आहे. ज्या कोणाला जेवण करायचं असेल ॲज अ कॅप्टन, मॅनेजर, कोच, आमचे पाहुणे, खेळाडू, जेवून घ्या. 12:36. संतोष कॅटरेस, काय सुगंध आहे. खरोखर ज्यांनी जेवण बनवलं त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. संतोष दादांचं मनापासून स्वागत आहे. 2 दिवस ही जी न्याहारी आहे, हा अल्पहार आणि जेवण, संतोष कॅटरेस दादा हेड्स ऑफ आहे. बघा चंद्रकांत पाटील मास्टर, 2 दिवस मेहनत आहे. चेंडू कुठे चाललाय, कुठे जातोय आणि प्रत्येक गोष्टीवर अपडेट चांगला आहे. दादा, मास्टर दादा, माझ्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा. खरोखर मी सकाळी जेव्हा आलो 8:30ला रिपोर्टिंग केलं तेव्हापासून मी आज तुम्हा सगळ्यांना बघतोय, मात्र स्पेशल तुम्हाला बघतोय. मग केर कचरा असून दे किंवा टेबल साफ करणं असून दे, मातीवर काय पडले, सगळ्या पाणी आणायचं आहे, पाण्याचे जार आणायचे आहेत, चेंडू शोधायचे आहेत, सर्व गुण संपन्न आमचे मास्तर संतोष कॅटरेक्स. तुम्ही बघा, कारण हे बघा जेवण, अरे वा, ही बघा जबरदस्त दाल तडका, ही कोबीची भाजी आहे, हा दाल तडका आहे आमचे कॅमेरामॅन. आणि बघा हा जॅपनीज राईस आहे. बघा ही आमची मंडळी आहे. हेड्स ऑफ आहे तुम्हाला सुद्धा, जबरदस्त तुमची कामगिरी आहे संतोष कॅटरेक्स. खरोखर आज कॅटरिंग सर्व्हिस तुम्ही बघतायत, चांगली सर्व्हिस आहे. 2 दिवस झालं. नंदू पाटील, बॅटिंग जबरदस्त. आता बघायचं आहे 12:36. बॅकफुट पंच आहे. यस, डी झोन मध्ये मला वाटतं जाईल का 4 जाईल. क्या बात आहे. स्वीपर कव्हर मध्ये अफलातून एक्सलंट ब्रँडेड चौकार तुम्ही बघतायत. बघा स्क्रीनवर आम्हाला दिसतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी वीरेंद्र सेवाग सरांची आम्हाला आठवण झाली बॅकफुट पंच मध्ये. आणि हा बघा चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4th बाउन्सला आउट ऑफ पार झाला 4 धावांसाठी. अकरा 32, धावसंख्या 26. पुन्हा एकदा पुढे आले होते. बघायचं आहे, जागा बनवायची होती. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिकडे चेंडू गेला. पुन्हा एकदा कॉल दिला होता, यू वेट सांगितलं. (27) 27. वयाच्या 27व्या वर्षी आरमार बांधणं हिंदवी स्वराज्याचं इतकं सोपं काम नव्हतं. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं वय फक्त 27 होतं. पुन्हा एकदा आता मात्र बघा आडवा पट्टा, क्या बात आहे. मला आठवण झाली कोळी लोकांचा बादशाह आणि या सेंट्रलचा हिरो मंगेश वैती स्टाईल मध्ये हा चेंडू गेला आउट ऑफ पार 6 धावांसाठी. धन्यवाद. कुर्ला माहुलगाव कोलिवाडाचा सिक्सर किंग, आडव्या पट्ट्याचा किंग मंगेश वैती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅटर इज ऑन फायर. नाही चेंडू अडलाय. मला वाटतं शक्ती कमी पडली, युक्ती चांगली होती. बघा इकडे मजा बघा. आमच्या उजव्या साईडला पाणी न्या. थांबा, कमिटीला विचारून जायचं आहे, अंपायरला विचारून जायचं आहे. हा बघा कालचा उद्घाटन समारंभ तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. आमचे सर्व प्रमुख मान्यवर सन्मान्य दिवाकर दादा सुद्धा उपस्थित होते काल. कुमार भंडारी आणि सर्व खेळाडू. बघा व्यासपीठावर सगळ्यात प्रथम गणेश पूजन करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा पूजन करण्यात आलं. आणि बघा हे मान्यवर तुम्ही बघतायत कालचा उद्घाटन सोहळा. 8 चेंडूत 23 धावा. त्यानंतर बघा
पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांना. आपला संपूर्ण अखंड हिंदुस्थानाचं दैवत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. कालचा दिवस उद्घाटन सोहळा मी कालच सांगितलं होतं, याची देही याची डोळा. तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीगचा अप्रतिम सोहळा. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू आहे. आता मात्र एलिव्हेशन कमी आहे. प्रयत्न चांगला होता, चेंडू सापडला नाही. बघा हा चेंडू महत्वाचा काय, कारण 7 मध्ये पाहिजे 21. आता जर षटकार आला तर मग या मॅचला मजा येईल. 7 चेंडू 21 धावा, कंपल्सरी चेसिंग आहे. 4 मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये 7 चेंडू संपवायचे आहेत. फुलपीच डिलिव्हरी आहे. आता नाही, आता मी चूक करणार नाही. क्या बात आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोची मला थोडीशी आठवण करून दिली. कॅच पकडल्यानंतर चेंडूला फुटबॉल प्रमाणे पायाने ढकलून दिलं पुढे. स्ट्रेट लेन मध्ये जाईल का? एका साईडने आला राजकुमार, दुसऱ्या साईडने आला दिलीप कुमार आणि मध्येच थांबला प्रवीण कुमार. दोघांची टक्कर तिकडे झाली असती, मात्र तसं झालं नाही. 5 चेंडू 19 धावा. 2016चा तो वर्ल्ड कप मला आठवते, T20चा. कॉर्नस ब्रॅथवेट काय बॅटिंग केली होती. गुड बॉल. अतिशय चांगला चेंडू. लवकर खेळण्याचा प्रयत्न. 4-19 केल्या होत्या कॉर्लस ब्रॅथवेटनी. 4 चेंडू मध्ये 19 धावा केल्या होत्या. 2016च्या T20 वर्ल्ड कपला इंग्लंड विरुद्ध बेन स्टोक गोलंदाजी करत होता. फुल पिच डिलिव्हरी या स्टेट लेन मध्ये चेंडू गेलाय. 3 चेंडू 17 धावा. 3-17. टॉस कोणी जिंकला? यस, कारण खरोखर हितेश पाटील मी सांगितलं ना, टॅलेंटेड गोलंदाज आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू बघायचा आहे. सर्कलच्या थोडासा बाहेर येतोय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये फलंदाज तिकडे मला वाटतं बाद झालाय.
हाईट जास्त आहे, फलंदाज तिकडे बाद आणि 17 धावेने ही मॅच आपल्या नावावर करतायत हा संघ. विजयी संघाचे अभिनंदन. चला शेक हँड करा.